तर जय महाराष्ट्र भावांनो, करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. सकाळी नाश्त्याला मी खाल्लं ओट्स आणि चहा. त्यानंतर तयार झालो आणि बाहेर जायला निघालो. खाली आलो, पार्किंगमध्ये गाडीला चावी लावली आणि निघालो आपल्या क्लासकडे जातानाचा हा रस्ता बघा. क्लासमध्ये गेलो, कळालं लाईटच नाही, त्याच्यामुळे आजचा क्लास कॅन्सल. तिथून आलो महालक्ष्मीच्या देवळात येणं हे मला खूप आवडतं, त्याच्यामुळं मी आठवड्यातून 2 दिवस तर इकडे येतोच आणि आईचा आशीर्वाद घेतोच. आणि किती सुंदर नक्षीकाम आहे बघा. म्हणजे आत्ताचं AI सुद्धा असं काम करू शकत नाही, हे एवढ्या वर्षांपूर्वी झालेलं आहे. आणि तिथून मी निघालो बिंदू चौकाकडे, कारण बिंदू चौकात मी गाडी लावली. आणि दरवेळेला मी असंच करतो की भवानी मंडपात गाडी लावायला जागा नसते, तिथे गाडी न लावता मी बिंदू चौकात गाडी लावून मग वरच्या बाजूला येतो चालत. आणि जातानाही तसंच चालत जातो. त्यानंतर गेलो मी भाजी आणायला भाजी मार्केटमध्ये. हे कांदे बटाटे हे सगळ्या गोष्टी घेतल्या, खरेदी केल्या आणि मग घरी आलो येऊन जेवलो. हे सगळं जे काय आहे ताटात दिसते ते बघा तुम्ही काय आहे ते. त्यानंतर संध्याकाळी गेलो मी चालायला जाऊन मग चालत गेलो मी दसरा चौकात जाऊन बसलो. आणि माणसं तुम्हाला इज्जत देणार नाहीत. ज्या वेळेला तुमची वाईट वेळ असेल ना, तेव्हा कोण तुम्हाला इज्जत देणार नाही. सगळ्यांना तुम्ही वाईट वाटाल. तुम्ही कितीही चांगलं काम केलेलं असेल, तुम्ही कितीही चांगले असाल, तुमची बाजू कितीही बरोबर असेल, तरी लोकांना ते वाईटच वाटेल आणि लोक तुम्हाला वाईटच म्हणतील नेहमी. त्याच्यामुळं हे लोकांना इम्प्रेस करणं किंवा लोकांना आपण किती चांगलं आहे हे दाखवणं यात काय पडलेलं नाही. आणि राहिली बात लोकांनी तुमची इज्जत करायची, तर ज्या लोकांचा जसा फ्रेंड सर्कल असेल, जसा त्या लोकांचा माइंडसेट असेल, ते लोक अशाच माणसांना इज्जत देतील जे लोक त्यांच्या माइंडसेटचे असतील. तुम्ही जर त्यांच्यापेक्षा वेगळ्या माइंडसेटचे असाल, तुमचं मनस्थिती किंवा तुमची विचार करण्याची पद्धत जर वेगळी असेल ना, तर ही माणसं तुम्हाला कधीच इज्जत देणार नाही. तुमच्याबद्दल वाईटच बोलतील, तुमच्यावर हसतीलच. त्याच्यामुळे अशा लोकांना कधी इम्प्रेस करायला जाऊ नका, कारण हे लोक कधीच समाधानी होणार नाहीत तुमच्या प्रयत्नांनी. त्याच्यामुळे आयुष्यात जे आहे ते आपल्यासाठी करा. तुमच्या मनाला काय चांगलं वाटतं ते करा. लोकांकडे लक्ष देऊ नका. आणि एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला सन्मार्गाकडे जायचं आहे, चांगल्या मार्गाकडे जायचं आहे. एवढं मनात ठेवून काम करा, प्रसन्न राहून काम करा. देव तुमच्या प्रयत्नांना यश नक्की देईल. धन्यवाद. थोडा टाइमपास केला. घरी आल्यावर परत हेच जेवलो. सकाळी जे होतं ते आता फक्त सांडगं ॲड आहे त्यात, बाकी सगळं तेच जेवलो. त्यानंतर मी शतपावली केली थोडा वेळ. आणि आजच्या ब्लॉगमध्ये हे एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.